ते पारखे म्हणे प्रसवती ओळंगणे अक्षराची येते नमस्कार माताकडे संपूर्ण तत्वभेद येते नमस्कार श्री गुरुदेव काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपली पांडुरंगाकडून प्रथम मन दुसरे चरण संतान केला चेतावीस काढून बाबाजी सद्गुरु दास पुढे त्या ज्ञानात ध्यान विशेषते स्वार्थामध्ये ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषते प्रस्तुत सेवेकर्त्यांनी निवडलेला प्रवचन रूपी निवडलेला गीतेमधील भारताव्याची महती तुफान त्याचं फल मिळाला तर तो करून घेत नाही नरदेह दुर्लभ झाला
पाचपणे तो संत स्वतंत्र समर्थ श्रीराम शेवट त्यांनी वडील म्हणलं महाराज विषयी नोडे समजायचे तुकोबरायचं तुकारामांच्या गाथेतीच्या जन्माचा सगळ्याच्या पाठांतरातला नागपूर प्रकरणातील स्वतःची आवड सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला हे बरे इकडे तेच बोट घाला तिथं रिकामी सारखं देतो सुचून बोट बोट झाला रिकामी विठाला जन्माचा स्वतःची आवड सांगणारा विचारलं तुकाराम महाराजांनी. महाराजांना लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला कोणता लोक आवडतो. महाराजांनी एका वाक्यात सांगितलं मला आवडतो त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. मग एकाने विचारलं महाराज तुम्हाला मृत्यूलोक आवडतो इथपर्यंत ठीक आहे पण मृत्यूलोकामधली तुम्हाला आवडणारी नक्की गोष्ट कोणती. सगळं जग आवडत असेल असं तर नाही. महाराजांनी सांगितलं मला मृत्यूलोक आवडतो इथपर्यंत ठीक आहे पण मृत्यूलोकामधलं फक्त देवाचं नावच आवडतं या व्यतिरिक्त काही आवडत नाही. विचारलं महाराज पण हॉटेल एकदा रिझन द्यायची देवाचं नावच आवडण्याचं कारण काय. कारण काय ही त्या एव्हरीथिंगचं निदान जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मग तुम्हाला देवाचं नावच आवडतं याचं कारण काय. महाराजांनी सांगून टाकलं मला देवाचं नाव आवडतं याचं एकमेव कारण मला वीट आला पण नुसता नाही आला चित्ता सगट वीट आला. नुसता विटवेनं वेगळं चित्त सगट विटवेनं वेगळं वैतागून परमार्थ करणं वेगळं आणि चित्त शुद्ध करून करणार कारणार्थ वेगळं. वैतागून माळ घालणं वेगळं आणि पुण्याचा संचय झाला म्हणून माळकरी होणं वेगळं. बळच देवाचं नाव तोंडात आणणं वेगळं आणि मागच्या जन्मीचं पाप संपत आलं म्हणून पुण्य साठवण्यासाठी येणारं देवाचं नाव वेगळं. शेजारच्यानं घातली म्हणून माळ घालणं वेगळं. पगार पुरत नाही म्हणून माळ घालणं वेगळं. ऐकून नीट बोलत नाही म्हणून माळ घालणं वेगळं. पाहुण्यात कोणी ती जेत नाही म्हणून माळ घालणं वेगळं आणि सगळे मित्र भजलेत म्हणून माळ घालणं वेगळं. ही त्या निवृत्तीकाचं विधान प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विचारलं महाराज तुम्हाला देवाचं नाव आवडतं मला आवडतं कोणत्या लोक आवडतं मृत्यू लोक आवडतं पण का आवडतं. महाराज म्हणले याचं एकमेव कारण मला फक्त वीट आलाय तोही चित्ताला आलाय तसा नाही आलाय. तसा विटवेला वेगळं चित्ताला येणं. मग एकाने विचारलं महाराज तुम्हाला सोनं नाणं. महाराज म्हणले माझ्या समोर सोन्या नाण्याची किंमत शून्य आहे. मग तुम्हाला नक्की आवडतं काय देवाचं नाव कोणत्या लोकात मृत्यू लोकात का वीट आलाय. मग एकाने विचारलं तुमचं स्त्रियांबद्दल मत काय. महाराज म्हणले मला स्त्रिया रिसाची म्हणजे अस्वरी समान वाटतात. मला देवाचं नाव सोडून दुसरं काही आवडत नाही. अभंगाचा सरळ अर्थ अभंगाला सुरुवात विठाला विठाला कोण सांगते कोण तुकारामाला. तुकारामाला म्हणजे एमए बीमे नाही मला एमए डिप्लोमा वेटरनरी सीडीएम सीआयटी एमबीबीएस डीएस एमएस एमकॉम मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक ऍग्री सीईटी एमसीआयटी ही पदवी अक्कल नाही. बऱ्याच लोकांनी असा घोटाळा केला का शिकलेल्या माणसाला कळत चूक. जरा डोके जागेवर ठेवा एमए ही पदवी आहे केलं का तो परत तोच एमए ही पदवी काय का एमए ही पदवी ज्ञान नाही. तर अर्थ आहे का एमए ही पदवी ज्ञान नाही. एमबीबीएस ही पदवी ज्ञान नाही. आता पदवीतले ज्ञानातले 3 फरक आहे का. पदवीने मिळणारं सुख भौतिक आहे ज्ञानाने मिळणारं सुख आध्यात्मिक आहे. पदवीने मिळणारा आनंद तात्पुरता आहे ज्ञानाने मिळणारा आनंद शेवटपर्यंत आहे. पदवीधराची किंमत मेल्यानंतर नाही विद्वानाची किंमत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची तब्येतीवर नाही जातीवर नाही. जातीला आता एवढ्या 15-20 वर्षात किंमत आली मला पण आता झाला एवढं एका घर फुकाट एखाद्या त्या ठोकून आता झालं. वाक्य नाही वाक्य नाही का हे आत्ता झालं मला पण उत्तर नाही का. माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. एमए ही पदवी आहे ज्ञान नाही. तुकाराम महाराज एमए नाही ब्रह्म आहे एक विष्णू आहे तुकाराम महाराज. आता पुढचं वाक्य आहे का. जगातलं पहिलं वैकुंठ गमन तुकाराम महाराज, पहिली संजीवन समाधी ज्ञानेश्वर महाराज, पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या भगवंताने निर्माण केलेला दिघ मानव दिघ त्याच्यानंतर नाही.
तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही, माऊलीनंतर समाधी नाही, शिवाजी महाराजांना